चला तर आज आपण ज्वारीची रोटी बनवूया. एकदम परफेक्ट अशी बघा, किती छान टम्म अशी फुगलेली आहे. एकदम अशी पांढरी शुभ्र. बऱ्याच जणांची रोटी ही मोडते, तुकडे तुकडे होते, अशी मोडून जाते. बऱ्याच जणांना बनत नाही, ताव्यावर टाकायला की लगेच मोडून जाते. त्यासाठी आपण चला बघ, इथे मी पीठ घेतलेलं आहे बघा ज्वारीचं. असं मस्त त्याला चुरून घ्यायचं आहे. म्हणजे जशा पद्धतीने चुरते तसं एकदम थोडं थोडंच घ्यायचं आपल्याला. एकदमच जर चुरून ठेवलं पोळ्यांसारखं 2-3 रोट्यांचं, तर आपल्या आपली रोटी ही मोडून जाते. त्यामुळे आपल्याला 1 ते 2च रोटीचं पीठ चुरून घ्यायचं आहे. जास्त एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला. एकदम पाणी टाकलं की पीठ हे पतलं होतं. व थोडं थोडं मी बघा अगोदर चुरून ठेवलं एका रोटीचं साईडला. आता जी एक रोटी करायची त्याचं पीठ आपल्याला घ्यायचं असं मॅश करायचं बघा हाताने. मी जसं चुरते तसंच आपल्याला चुरायचं आहे. असं 1 ते दीड मिनटं असं पीठ चुरलं, 1-1.5-2 मिनटं की रोटी अशी खूप छान येते बघा. असं चुरायचं. याने काय होते, मस्त लेअर पण येते आपल्या रोटीला, अशी तोहेरी पापोडा पण येतो आणि फुगते पण रोटी. अशा पद्धतीने तुम्ही जर रोटी बनवली तर नक्की तुमची रोटी परफेक्ट बनेल. तुम्ही कधीही जरी बनवली नसेल, फर्स्ट टाईम जरी तुम्ही बनवली तरी खूप छान बनते बघा. नक्की तुम्ही बनवा. खूप छान लागते खायला पण आणि पचायलाही पण हलकं फुलकं. उन्हाळ्यामध्ये तर रोटीच खायला पाहिजे. शरीराला पण थंड असते म्हणतात, हीट असते आपल्या पोळीमध्ये गव्हाच्या. तर ज्वारीची रोटी खूप छान बेस्ट असते. नक्की तुम्ही बघा ट्राय करून. अशा पद्धतीने तुमची रोटी मोडणार नाही बघा. किती मस्त अशी आपली झालेली आहे. मी तुम्हाला भाजून पण दाखवते बघा, किती छान अशी फुगते. नक्की तुम्ही बनवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा बघा. टाकली की आपल्याला लगेच 5-10-15 सेकंदामध्ये असं पाणी फिरून घ्यायचं. पूर्ण असं हडकू द्यायचं नाही, नाहीतर आपली अशी रोटी ते उरल्यासारखी होते. 10-15 सेकंदला असं पाणी फिरून घ्यायचं आणि लगेच थोडंसं हडकल्यासारखं वाटलं वरचं पाणी की आपल्याला असं पलटून घ्यायचं. बघा किती छान अशी एका साईडने भाजलेली आहे. नंतर भाजायची पण गरज नाही आणि नंतर भाजायचीही पण नाही तव्यावर. आता आपल्याला दुसऱ्या बाजूने पूर्ण अशी तव्यावर शेकून घ्यायची, कारण की परत आपल्याला रोटी उलटी नाही करायची. नंतर भाजायची नाही, एकदाच भाजून घ्यायची. रोटी ही पोळीसारखी नंतर अशी फिरवत नाहीत. नंतर आता आपल्याला गॅसवर ठेवायची आहे. बघा आता किती छान अशी फुगायली आहे. एकदम नरम अशी रोटी होते, खूप छान लागते. पोळीपेक्षा तर रोटीच पचायला हलकी असते. नक्की तुम्ही बनवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.